बीडच्या मारहाण प्रकरणी अटकेच्या मागणीनंतर सतीश भोसले यांनी माफी मागितलेली आहे। सतीश भोसले यांनी अमानुषपणे मारहाण केलेले ढाकणे कुटुंब बीडच्या शिरूर कासार पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेले आहे। दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे पोलीस स्टेशन मध्ये सध्या आहेत। तसेच पोलीस स्टेशन मध्ये शेकडो जण दाखल झालेले आहेत। आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी, पोलीस स्टेशन मध्ये शेकडो जण दाखल झालेले आहेत। दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे ही सध्या पोलीस स्टेशन मध्ये दाखल आहेत। जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर सतीश भोसलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर त्यानंतर आता दुसरा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। यामध्ये 22 येथील ढाकणे पिता पुत्राला मारहाण करण्यात आली आहे। यामध्ये एका जणाचे 8 दात पडले तर दुसऱ्याचा पाय फ्रॅक्चर आहे आणि आता हे कुटुंब या ठिकाणी दाखल झालंय गुन्हा दाखल करण्यासाठी। बीडच्या शिरूर तालुक्यात जे पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी दाखल झालंय। आता थोड्याच वेळात या प्रकरणात गुन्हा दाखल होईल आणि ही मारहाण नेमकी कशामुळे झाली, नेमकं काय कारण होतं, आणखीन कोण त्यांच्यासोबत होतं, कोण या सगळ्या प्रकाराला जबाबदार आहे, हे थोड्याच वेळात समोर येऊ शकणार आहे। रिद्धी, उदय, या सगळ्यामध्ये आता सतीश भोसले नेमका कुठे आहे मग? नक्कीच रात्री ज्या वेळेस पासून गुन्हा दाखल झाला त्यावेळेस पासून पोलीस सतीश भोसलेचा शोध घेत आहेत। अद्याप तो पोलिसांना मिळून आलेला नाहीये। स्वतः पोलीस अधीक्षक नवनीत गावत यांनी या प्रकरणात लक्ष दिलं असून त्यांनी या आरोपीच्या शोधासाठी पथकं देखील रवाना केले आहेत। लवकरच या आरोपीला अटक केली जाईल असं देखील त्यांनी म्हटलं आहे। तुर्तास मात्र पोलीस या आरोपीचा शोध घेत असून त्या दरम्यानच आता हे दुसरं एक प्रकरण आहे, त्यामध्ये थोड्याच वेळात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ते लवकरच समोर येणार आहे। नेमकं त्या पाठीमागचं कारण काय आहे हे लवकरच समोर येऊ शकेल। रिद्धी, उदय, या आत्ताची जी दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय ज्याच्यामध्ये मारहाण झालेला व्यक्ती तर आपल्याला पाहायला मिळतोय, पण त्याच्या पाठीमागे सुद्धा अनेक जण आहेत। आता जसं आपण उल्लेख केला की असंख्य जण सध्या पोलीस स्टेशनमध्ये आहेत। हे सगळे ढाकणे कुटुंबाबरोबर तिथे आलेले आहेत? नक्कीच हे जे कुटुंब आहे ते अतिशय सामान्य कुटुंब आहे, सामान्य परिस्थितीतील आहे। ते गुन्हा दाखल करण्यासाठी पुढे येत नव्हतं। त्यानंतर या भागातील काही कार्यकर्त्यांनी त्यांना धीर दिला आणि त्यानंतर हे कार्यकर्ते त्यांच्यासोबत पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत। या ठिकाणी आता पोलीस अधिकारी देखील पोहोचले असून लवकरच या प्रकरणातील फिर्याद घेतली जाईल आणि त्यानंतर हा सगळा प्रकार समोर येऊ शकणार आहे। जो व्यक्ती आहे ज्याच्या पायाला लागलाय, ज्याचे दात पडले, ते दोघंही या ठिकाणी दाखल झाले असून आता या सगळ्याची कायदेशीर प्रक्रिया सध्या सुरू आहे। हे कार्यकर्ते नेमके कोण आहेत उदय, ज्यांनी हा धीर दिलाय आणि गुन्हा दाखल करण्यासाठी संबंधित पीडितांना इथे घेऊन आलेत? नक्कीच या भागातील कार्यकर्ते आहेत, सामाजिक कार्यकर्ते, ते राजकीय अधिकारी देखील आहेत आणि ते सगळे या ठिकाणी दाखल झालेत आणि त्यांच्या माध्यमातून आता हे कुटुंब पोलीस ठाण्यामध्ये आलंय आणि आता लवकरच ते गुन्हा दाखल करतील। या ठिकाणी पोलीस निरीक्षक जे डोकरट आहेत, शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आहेत डोकरट, ते देखील या ठिकाणी दाखल झाले असून आता त्यांची जी फिर्याद आहे या ठिकाणी कुटुंबाची ती घेतली जात आहे आणि लवकरच गुन्हा दाखल होईल असं समोर येतं। उदय, जे दिलीप ढाकणे आहेत, महेश ढाकणे आहेत, ज्यांना मारहाण करण्यात आलेली आहे असं आपण म्हणतोय, त्यांच्याशी तुमचा काही संवाद होऊ शकलाय? त्यांच्याकडून थेट काही माहिती मिळू शकली या प्रकरणाबाबत आणखी? नक्कीच ते कुटुंब जे आहे ते प्रचंड दहशतीखाली आहे। आम्हाला जे काही म्हणणं मांडायचे किंवा आम्हाला जे काही बोलायचं आहे ते आम्ही फक्त पोलीस अधिकाऱ्यांनाच बोलू असं त्यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे आता सर्वात आधी ते पोलिसांशी संवाद साधतायत, पोलिसांकडे त्यांचं म्हणणं मांडतायत आणि पोलिसांकडे त्यांची फिर्याद दिल्यानंतर ते आता माध्यमांसमोर येऊ शकणार आहेत। कारण त्यांना ज्यांचं जे म्हणणं आहे, त्यांना जी भीती आहे ते आता पोलिसांकडे ते व्यक्त करत आहेत। तर 17 तारखेला जयकुमार गोरेंविरोधात उपोषणाला बसणार असल्याचं पीडित महिलेनं म्हटलंय। तर 17 तारखेला जयकुमार गोरेंविरोधात उपोषणाला बसणार असल्याचं पीडित महिलेनं म्हटलंय। हो क्या? हॅलो, सॉरी अरे बाबा, मला गडबडीत जमलं नाही शुभेच्छा द्यायला। काय नाही, वाढदिवसाच्या बिलेटेड शुभेच्छा। धन्यवाद बोल, धन्यवाद, तुमचा आशीर्वाद राहू द्या फक्त आता। 100% आहे। मला ते काय झालं, 99 सुद्धा नाही, 100 आहे, 100। बस ओके बस, ओके बस, थँक्यू बस। हो 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 हो।